करताना संघ पाहायला मिळतोय. हरणाला विक्टोरियन्स अशा दोन संघादरम्यान आजची पहिली लढत. बॅट्समन आपण पाहतोय खरं तर एक फलंदाज बाद झालाय सध्याच्या स्थितीला. खरं तर फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती सागर म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती त्याला साथ देतोय फलंदाज आपण पाहतोय अनिकेत म्हात्रे. अशी जोडी सध्याच्या स्थितीला सध्याच्या सिच्युएशनला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजचा खरं तर आपण पाहतोय चौथा दिवस, अंतिम दिवस, फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट, फायनल डे ऑफ दी सुकापूर प्रीमियर लीग. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर खरं तर आपण पाहतोय परशुत्तम. हा बॉल हवेमध्ये आहे, झेल खाली फिल्डर येतील आणि त्यानंतर इथून मात्र झेल टिपला जाईल. आणखी एक धक्का बसेल बॅटिंग टीमला. फलंदाज आपण पाहतोय खरं तर मैदानाच्या बाहेर अनिकेत म्हात्रे परतावला जातोय, सॉरी सागर म्हात्रे परतावला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल वैभव. खरं तर आपण पाहतोय इनॅक्ट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती वैभव दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज खरं तर पुन्हा एकदा सज्ज होईल. परशुत्तम एक चांगला मारा करत असताना सेकंड ओव्हर दुसरं षटक, पहिला पूर्वार्ध, पहिली मॅच आजच्या दिवसातील खरं तर आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, हा बॉल आपण पाहतोय आणखी एक बॉल हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येतील आणि ही मात्र केली आहे चुकी. अगदी ही चुकी खरं तर आपल्याला क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळते आणि तदनंतर फलंदाजाच्या मधोमध पुरेपूर फायदा उचलला जाईल. तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक दुसरं होईल समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धाव संख्या खरं तर आपल्याला पाहायला मिळेल 17 धावा दापटल्यावरती खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो, चला पुढील होणारा सामना जंजिरा जायंट्स आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे उपस्थित राहायचे. जंजिरा जायंट्स आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स. हा बॉल आपण पाहतोय ऑन साईडला. खरं तर मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल धावून या ओव्हरची खरं तर सुरुवात केली जाते. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर खरं तर आपण पाहतोय गोलंदाज अयंग आणि पहा इथे पारितोषिक लागले गेले. अमित यादव आणि आदर्श पगारे यांनी जर झेल टिपला तर साहिल कौशल यांच्याकडून 200 रुपये दिले जातील. तदरम्यान भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार नेतृत्व तसेच पालिदिवत ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय दिवेशजी भगत सुद्धा इथे उपस्थित झालेत. सरपंच चषक कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यस पंच, झेल टिपले परंतु तिथे अगदी आपण होतो ब्लॅक स्क्रीनला. यस पंच, एक धावा आहे का? कृपया खेळाडूंना विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम असेल, त्यांच्याशी कृपया वाद घालू नये. यस डेफिनेटली. खरं तर या टुर्नामेंटचा नियम आपण पाहतोय, पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम दिला जाईल. हे सिंगल ना?
येस, इथे खरं तर प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. ब्लॅक स्क्रीनला खरं तर खेळाडू टच झालाय पहा. येस, सिंगल धाव खरं तर मिळेल. एकोणीस धावा दापटल्यावरती आपण पाहतोय. अय्यांक्याला आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये लॉंग ऑफच्या रिझनमध्ये हा फटका खेळून काढला. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, डेफिनेटली अगदी वेगानं तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि अगदी सुरेख असं कॉलिंग करत तर आपल्याला या 2 फलंदाजांच्या मधोमध पाहायला मिळालं. कारण क्रिकेटमध्ये कॉलिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट. मग एखाद्या वेळेस खरं तर खराब कॉलिंग होते आणि त्यानंतर फलंदाज धावचीच्या स्वरूपात बऱ्याचदा कॉलिंग मुले बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु इथे अगदी सुरेख कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि गुड रनिंग द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. इथून मात्र पहा हा बॉल खरं तर डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. इथून मात्र झेल टिपली जाते आणि आणखी एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल खरं तर अनिकेत इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. कृष्णा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 6व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याला नॉन स्ट्राईक एंड वरती साथ देतोय खरं तर वैभव आणि कृष्णा अशी जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला फ्लिक करायचा होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोनला ट्रॅव्हल झालाय. मिळते सिंगल षटक क्रमांक इथून होईल समाप्त. आपण पाहतोय तिसरं षटक आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या खरं तर आपल्याला पाहायला मिळते. टोटल 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि ज्यामध्ये जमल्यात बॅटिंग करणाऱ्या आपण पाहतोय अर्नाला विक्टोरियल्स टीमच्या टोटल धावा जमल्यात 18 बॉलमध्ये 22 धावा. यस प्रज्योत, कृपया सर्व संघनायकांनी आणि संघांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आजचं जे रिपोर्टिंग टायमिंग होतं ते टायमिंग 9 वाजताचं होतं आणि त्या 9 वाजताच्या टायमिंगला फक्त द्रोणागिरी कॅपिटल्स हा संघ उपस्थित होता. त्याच्यामुळे मॅच चालू करण्यासाठी आज विलंब झाला. म्हणून आयोजकांतर्फे एक निर्णय घेण्यात आला की द्रोणागिरी कॅपिटल्सच्या अगेन्स्ट ज्या ज्या मॅचेस असतील त्या मॅचेससाठी त्या संघासाठी पेनल्टी म्हणून शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. यस, खरं तर आपण काल अगदी अनाऊन्स केलं होतं. रिपोर्टिंग टाइम 9चा दिला होता. हा येतोय षटकार, डीप स्क्वेअरला जागा बनवली आणि फटका खेचून काढलाय आणि खरं तर फलंदाज आपण पाहतोय कृष्णाच्या बॅट मधून आला हा तडका, सीमा पार षटकार. साहिल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आणि खरं तर साहिलचं केलेलं हे स्वागत. पहिल्या बॉलवरती खरं तर बॉल फेस केला कृष्णानं आणि त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यस, इट्स अ वाईड बॉल. पंच आमच्याकडे वळता आहेत. एक्स्ट्राचे 1 धाव आणि 1 बाउन्सची वॉर्निंग खरं तर लेग बाईज खरं तर स्क्वेअर लेगच्या अंपायरच्या माध्यमातून दिली जाते. साहिल पुन्हा एकदा राईट मोर द विकेटनं हा बॉल पहा. पहिल्या बॉलवरती आलेला षटकार आणि त्यानंतर एक कमबॅक, पूर्णपणे क्लीन बॉल, त्रिफला उद्ध्वस्त, फलंदाज बाद होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. इने तब्बल 5वा धक्का कृष्णा याच्या रूपानं. साहिल खरं तर कमालीची गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती थोडासा मार खाल्ला होता परंतु त्यानंतर एक चांगलं कमबॅक खरं तर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय.
नो बॅट्समन आपण पाहतोय सुबोध मात्र मैदानाच्या आतमध्ये इन झालाय, मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल झालाय. पहिली मॅच आजचा फायनल दिवस, अंतिम दिवस, आणि आज खरं तर आपण पाहतोय एक्स्ट्राच्या मॅचेस सुद्धा सुपर 4च्या आपल्याला खेळवायचे आहेत. आणि मग त्यामुळे खरं तर सामने वेळेमध्ये सुरू ठेवायचे आहेत. ऑन साईडला फटका आपण पाहतोय, अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न आणि इथे पहा व्हॉट अ हिट. अगदी आपण पाहतोय आणखी एक धक्का बसेल. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. सुबोध अगदी मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती दाखल झालेला हा खेळाडू, आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सुबोध मैदानाच्या बाहेर. तर कंप्लीट केल्या जात आहेत. आता सिंगल डबलला खरं तर प्राधान्य दिलं जात आहे. षटकार आपण पाहिला होता कृष्णाच्या बॅटमधून, तदनंतर इथून कुठलाही मोठा फटका येताना दिसत नाहीये. 2 धाव्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. खरं तर आपण पाहतोय 33 रन्स, 33 धावा ऑन साईडला पूल केलाय, परंतु अनसक्सेसफुल ठरलाय. आणि आणखी एक विकेट, आणखी एक धक्का. फलंदाज खरं तर आपण पाहतोय वैभव 5व्या क्रमांकावरती दाखल झालेला खेळाडू मैदानाच्या बाहेर. फलंदाज 9व्या क्रमांकावरती दाखल झालाय. पहा 7 धक्के अद्याप बसलेत, आणि थोडीशी कठीण परिस्थिती, थोडंसं संकट खरं तर पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळते, कारण बरेचसे गडी मैदानाच्या बाहेर परतताना आपण पाहिले. आणखी एक मिस टायमिंग स्ट्रोक, आणि इथे पहा खरं तर 200 रुपये लागले होते साहिल दादा यांच्याकडून, परंतु रनआउटची शिकार इथे नक्कीच होणार. झेल सुटली, परंतु धावबाद हा खेळाडू होताना आपल्याला पाहायला मिळतो. धावा मिळतील या बॉलवरती तब्बल 2 धावा, आणि अशा रीतीने पहिलं पूर्वार्ध, पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. देअर विल बी 35 रन्स ऑन दी बोर्ड, आणि 36 धाव्यांचं टार्गेट, 36 धाव्यांचं आव्हान. येणारे 24 चेंडू. खरं तर टीम आपल्याला पाहायला मिळेल द्रोणागिरी कॅपिटल्स या टीम समोर. यस, मंगेश दादा पाटील खरं तर शिरवली गावातील आमचे बंधुराज, आणि खरं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल. आणि जसं उत्तरार्धाला सुरुवात होईल खरं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे मंगेश दादा पाटील. चला, अर्नाला विक्टोरियन संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. पंचांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर सामने चालू करून घ्या, कारण आज कमीत कमी 12 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, कमीत कमी 12. चला, जुने बॉल द्या, नवीन बॉल देतो तुम्हाला. तर थँक्यू सो मच. तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा पाहायला मिळतं. खरं तर सरपंच चषक सुकापूर प्रीमियर लीग SPLचा हा धमाका पाहतोय, आणि 4था दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळतं. पहिली मॅच द्रोणागिरी कॅपिटल्स त्याला फाईट करत असताना अर्नाला विक्टोरियन्स या 2 संघांदरम्यान आपण ही पहिली मॅच पाहतोय. सर्व प्रेक्षक, सर्व मान्यवर, सर्वांचं हार्दिक स्वागत. अगदी चांगली स्पर्धा, 4 दिवस क्रिकेटचा हा थरार SPL प्रीमियर लीग. आज सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. पहिली मॅच इथे पहिल्या पूर्वार्धामध्ये टार्गेट सेट झालं.
4 षटकांचे मॅच, प्रत्येकी सामना आपण 4 षटके पाहतोय आणि 4 ओव्हरच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल धाबा जमा केल्या. 35-35 धाबा आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष 36 धाबांचा प्रवास मॅचमध्ये. ऑफिशियल अंपायर्स आमचे सत्यभान काकडे सर असतील, त्यांच्या समेत आपण विशे कोहली सर पाहतोय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. त्याच्यानंतर आमचे समालोचन डिपार्टमेंट नक्कीच आमचे प्रज्वत पाटील असतील पाली, त्याच्यानंतर लवेश दिघे असतील आणि मी स्वतः मंगेश पाटील शिरवली. आमचे स्कोरर पाहतोय खरं तर प्रवीण शेलके मॅन फ्रॉम पाली, अगदी चांगली स्कोरिंग आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. प्राप्ती डिजिटल लाईव्ह ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना, त्याच्यानंतर डीजे नितीन. आज टेनिस क्रिकेटमध्ये ज्या डीजेची क्रेज आहे ते डीजे नितीन सध्या आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा, सर्व काही अगदी प्रोफेशनल या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. चला लगेच सामन्यास सुरुवात करा, कारण की आज कोणताही विलंब खरं तर न लावता सर्व सामने वेळेवरती कव्हर करायचे आहेत, कारण की आज अंतिम दिवस आहे आणि एक्स्ट्रा सामने देखील आहेत. टोटली 12 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक टीम, प्रत्येक संघनायकाला मी विनंती करेन की आपण वेळेनुसार आपली इनिंग समाप्त करा, जेणेकरून सर्व सामने आपण वेळेवरती कव्हर करू शकतो. यस मंगेश दादा, खरं तर आपण पाहतोय याच्या पुढील होणारा सामना जंजिरा जायंट्स वर्सेस सिंधुदुर्ग स्मॅशर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती केली जाईल खरं तर टॉससाठी या दोन्ही टीमचे कर्णधार, कारण पहा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणे इम्पॉर्टंट आहे. जंजिरा जायंट्स अँड सिंधुदुर्ग स्मॅशर्स या दोन संघादरम्यान पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय टॉससाठी या, टॉस इथून पुढील मॅचचा खरं तर केला जाईल. यस कॅप्टन खरं तर आलेत, आपण पाहतोय जंजिरा जायंट्स टीमचा कॅप्टन आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स खरं तर तुम्ही या. सिंधुदुर्ग स्मॅशर्स टीम कॅप्टन दाखल करा. खरं तर जंजिरा जायंट्स टीमचा कॅप्टन त्वरित इथे दाखल झालाय. यस मॅच ऑन राहील. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळेल. साहिल आणि पुरुषोत्तम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. 24 बॉल आणि लक्ष 36 धाब्यांचा. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, उचलतील फेकतील तोपर्यंत संधी होती आणि या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या. चांगले रणनीती या मॅचमध्ये. पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्यात. 36 धाब्यांचा लक्ष सेकंड सत्रामध्ये पार करायचा आणि सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. पुरुषोत्तम आणि फलंदाज साईन हे 2 सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल सागर. यस टॉस केला जाईल. पाली देवद सुकापूर ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच दिवेश दादा भगत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पुढील मॅच जंजिरा जायंट्स अँड सिंधुदुर्ग स्मॅशर्स या 2 संघादरम्यान पुढील लढत टॉस केला जातोय. हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. जंजिरा जायंट्स टीमनं टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय जो काही असेल आमच्यापर्यंत पोहोचवा आणि मॅच जशा रीतीनं एंड होईल आणि तशा रीतीनं तत्पर पुढील मॅचसाठी सामोरी जा. पहिला विकेट, पहिला फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. फलंदाज पुरुषोत्तम हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. आता नवीन फलंदाज आदर्श हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 36 धाब्यांचं लक्ष आज 24 बॉलमध्ये पार करायचा. पहिल्या बॉलवरती 2 धाबा पाहिला आणि सेकंड बॉलवरती लगेच विकेट गोलंदाज सागर मात्रेनं आपल्या अकाउंटमध्ये ऍड केली. समोर फलंदाज आदर्श. पुलटास बॉल ऑन साइडला केलेला आहे. पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पहिला षटक महत्वाचा. पहिला षटक म्हटलं तर मॅन्डेटरी पॉवर सर्कल षटक आणि तो षटक अगदी चांगल्या इथं फेकण्यासाठी गोलंदाजाचा वापर सागर मात्रे हा गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. 3 बॉल 3 धाबा 1 विकेट हा कारनामा या ओव्हरमध्ये गोलंदाज सागर मात्रेने केलाय. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकवरती फलंदाज साहिल हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये. गोलंदाज तयार. जड मध्ये गोलंदाजी. लेंथ लाईन भरपूर चांगली पाहिली. इथे मात्र लेग पायस मध्ये ही डिक्लेअर धाव तुम्हाला ऍड करताना आपण पाहतोय. 1 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. टोटल 4 या आकड्यावरती. पहिला षटक ह्या पॉवर सर्कल षटक या आणि अशा स्थितीमध्ये अगदी भेदक मारा इतकी चांगली गोलंदाजी सागर मात्रेची आपण मॅच मध्ये पाहतोय. पुढचा बॉल पुलटास बॉल अलाउन द कार्पेट ना
डीप मिड विकेटला चेंडू चाललाय, ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहेत, सकवा देत असताना चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर, 4 हा चौकार. शिवाजी महाराजांचं आपण संगीत ऐकलं डीजेच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला, तर मात्र 8 या आकड्यावरती 1 धक्का पुरुषोत्तमची विकेट या ओव्हरमध्ये आपण पाहिली. सेकंड ओव्हर, दुसरा ट्रम्प कार्ड, दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अमित केनी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 36 धाबेचा लक्ष्य पार करायचा आणि तो लक्ष्य पार करीत असताना सध्या अडचणी निर्माण करता. अमित केनी सेकंड गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. पहिल्या 6 मध्ये 8 धाबाल्यात, 36 धाबेचा लक्ष्य. समोर फलंदाज पाहिलं, स्ट्राईक एंडवरती फलंदाज तुम्ही पाहता. नेगी पहिला बॉल निर्धाव फेकला अमित केनीला. पण डॉट चेंडू मॅच मध्ये कर्जनकर राहतील, कारण की 24 मध्ये 36 धाबा तुम्हाला हा लक्ष्य पार करायचं, तर तुम्हाला सिंगल डबल प्रत्येक बॉलवरती धाव ही रणनीती आखावी लागेल. थोडासा वेटानो क्षेत्ररक्षक आहेत, पॉइंट मध्ये पकडलाय, झेल संपलाय. फलंदाज नेगीचा खेळ, हा धक्का दुसरा बॅटिंग करत असताना येस, पुढील होणारा सामना जंजिरा जायंट्स आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स. जंजिरा जायंट्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग स्मॅशर्स संघाला विनंती आहे की यानंतर होणारा जो सामना आहे आपल्याला फलंदाजासाठी आमंत्रित केलेला आहे, तर लगेच तयार राहायचं आहे, आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे. दुसरा विकेट मैदानातून बाहेर गेला. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करता गोलंदाजी करत असताना अर्नाला विक्टोरिया संघ, जिथे 24 मध्ये 36 धाबेचा लक्ष्य द्रोणागिरी कॅपिटल्स टीमला पार करायचं होतं ना, तो लक्ष्य पार करत असताना तर अडचणी सध्या निर्माण केल्यात. गोलंदाज आपण पाहिला तर अमित केनी, पहिला बॉल डॉट होता, सेकंड बॉलवरती विकेट आली. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 8 या आकड्यावरती आता प्रहार मॅच मध्ये करावा लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन भरपूर चांगली आहे आणि हा देखील डॉट चेंडू फेकला अमित नाईकना, जिथे आता प्रेशर सध्या बॅटिंग करत असताना द्रोणागिरी कॅपिटल्स संघावरती. पुढचा बॉल स्लोवर बॉल, थोडासा धीमी गतीचा बॉल डिलिव्हर केला. क्षेत्ररक्षक आज शॉट बॅकवर्ड कव्हरला उचलतील, फेकतील, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. हा षटक भरपूर इम्पॉर्टंट आहे मॅच मध्ये अर्नाला विक्टोरियस टीमसाठी, कारण की अगदी निर्णायक गोलंदाजी करता मॅच मध्ये अमित केनी हा गोलंदाज. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती साहिलला देखील शांत ठेवल्या. भरपूर चेंडू डॉट केलं, जेवढे चेंडू डॉट केलतील ना तेवढा आव्हान थोडंसं मागणं होत जाईल बॅटिंग करत असताना द्रोणागिरी कॅपिटल्स टीमसाठी, कारण की 24 बॉल 36 धाबा लक्ष्य मोठं नाही आहे. अशा स्थितीमध्ये अगदी गोलंदाजी टीप फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये. फटका चांगला, गॅप भरपूर चांगली होती आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत या बॉलवरती 2 धाब्याला प्राधान्य, डबलला प्राधान्य, 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. धावसंख्येचा विचार केला, संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ 11 या आकड्यावरती, जिथे लक्ष्य 36 धाब्यांचं होतं. आता येणारे 12 बॉल आणि आमचे स्कोरर्स सांगतील येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजूनही
ते मात्र 25 धाब्यांची गरज. बॉल आता 25 धावांची गरज. आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. इथूनच तुम्हाला मोठे फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागतील. तोच प्रयत्न जारी ठेवला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. पंथील दर्शक चेंडू चालला. ब्लॅक स्क्रीनच्या समोर पंचांचा इशारा येणं बाकी आहे की या बॉलवरती नक्की चौकारी की षटकार आणि त्याच्यानंतर दाबा जोडले जातील. यस, विशी कोहली सरांचा इशारा आला की मैतीचा टोकला षटकार. करावा लागेल आणि तोच फटका आपण फलंदाज गणेश बॅट मधून पाहिला जिथे 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावा संख्या पाहिली. संघ जाऊन दुसऱ्या तब्बल 17 या आकड्यावरती. 12 बॉल मध्ये 25 धाब्यांची गरज होती. पहिल्या बॉल मध्ये 6 धावाला. आता समीकरण पाहिलं येणारे 11 बॉल आणि गरज मॅच मध्ये 19 धाब्यांची. थोडा पास केला कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला 12 टोटल सामने कव्हर करायचे. यस, चौकार आहे का? चला 4 धाबा मिळतील. 4 धाब्याने संघ जाऊन पोहोचला. टोटल 15 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं 11 मध्ये 21 धाब्यांची गरज. 4 धावा. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा गणेश प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली होती. अगदी गुडला स्पॉटवरून चेंडूला टेक ऑफ केला. उचली देखील भरपूर चांगली प्राप्त झाली. त्याचा बेनापीठ मिळाला गोलंदाज सुबोध मात्रेला आणि इथे हा डॉट चेंडूला. चौकानंतर थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न ओव्हरमध्ये सुबोध मात्रे करतोय. डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकर राहतील. बॅटिंग करत असताना द्रोणागिरी कॅपिटल्स टीमसाठी इथे सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय पंबलिंग क्षेत्ररक्षक लेसी क्रिकेट. त्याचा बेनापीठ द्रोणागिरी कॅपिटल्स टीमसाठी जिथे दाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 17 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं येणारे 9 बॉल आणि 19 धावांची गरज. 9 बॉल 19. एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये हवा. बॅटिंग करत असताना द्रोणागिरी कॅपिटल्स टीमसाठी मात्र तो फटका कोणत्या फलंदाजच्या बॅटमधून येईल हा पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. हा ट्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. शरीराला सुगंधित करणारा बॉल डिलिव्हर केला सुबोध मात्रेना आणि अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळेल. जेवढे डॉट चेंडू खेळतील ना तेवढं आव्हान मागणं होत जाईल. समीकरण बदलला. 8 मध्ये 19 धावांची गरज आहे. अशा स्थितीमध्ये प्रत्येक बॉलवरती अवयव बॅटिंग करत असताना द्रोणागिरी कॅपिटल टीमसाठी. हा देखील डॉट चेंडू शांत ठेवला फलंदाज गणेशला. 1 चौकार. त्याच्यानंतर मागील सलग 2 बॉल निर्धाव फेकल्यात. समीकरण पाहिलं आता येणारे 7 बॉल आणि गरज 19 धावांची. 7 बॉल 19 समीकरण. डिझन नितीन काल वाकडीची स्पर्धा वादले 4 आज लगेच येते. ऑन साइडला लावून द कार्पेट. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धाडस पाणच नाही. अंतिम बॉलवरती सिंगल आले. 3 षटकांचे केस समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. तो मात्र टोटली 18 या आकड्यावरती जिथे 36 धावांची लक्ष होता. अजून येणारे 6 बॉल आणि 18 धावांची गरज. थँक्यू. पहा मंगेश दादा, खरं तर आपण पाहतोय वेळेमध्ये उपस्थित टीम झाली होती फक्त जंजिरा जायंट्स द्रोणागिरी. त्यामुळे आता अर्नाला टीमचा खेळाडू खरं तर एक प्लेयर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. फक्त 4 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर वेळेचं बंधन होतं. काल अनाऊन्समेंट झाली होती 9चा रिपोर्टिंग टाइम देत असताना सुद्धा या टीमनं थोडासा उशीर केला आणि त्यानंतर आयोजकांची मॅनेजमेंटकडून निर्णय आला की एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये. यस, पहिला बॉल प्रहार करावा लागेल. आउट अपील झाली. LBW चा शिकार. फलंदाज बाद. धक्का लागलाय. तिसरं बॅटिंग करत असताना
द्रोणागिरी कॅपिटल्स टीमला. धावांची गरज 24 मध्ये 36 धावांचा लक्ष होतं आणि तो लक्ष पार करीत असताना आता अडचणीखाली सापडलाय द्रोणागिरी कॅपिटल्स संघ. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गणेश. सेकंड बॉल लो फुल टॉस ऑफ साइडला खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी धाब्याने खुश असेल अर्नला विक्टोरिया संघ, कारण की एकेरी दुहेरी धाब्याने हा सामना जिंकू शकत नाही. हा सामना जिंकायचा आहे तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील आणि ते फटके येत नाही. याच मॅच मध्ये डोकीदुखी राहिली द्रोणागिरी कॅपिटल टीमसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गणेश. येणारे 4 बॉल आणि आता गरज 17 धाब्यांची. 4 बॉल 17. लेंथ लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल डिलिव्हर केला शरीरापासून दूर. गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये गणेश करतो. डॉट चेंडूला समीकरण पाहिलं तर आता बॉल शिल्लक 3 आणि 3 मध्ये करायच्यात अद्याप 17 धावा. 3 बॉल 17 हा समीकरण. गोलंदाज तयार. प्रहार करावा लागेल. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप बॅकवर्स कव्हरिंगला पकडला चेल. संपला फलंदाज. साहिलचा खेळ हा 4था धक्का पाटिंग करत असताना द्रोणागिरी कॅपिटल्स टीमला. संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपल्याला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आज वेळेचा अवधी आपल्याला पाळावा लागेल, लक्षात घ्या. आज 9+3 कंपल्सरी मॅचेस आपल्याला खेळायचे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं लक्षात असू द्या. पुन्हा प्रहार केलाय. मॅच फसली. चेंडू हवेमध्ये अजून एक फलंदाज बाद. मॅच मध्ये पूर्णपणे पकड ही मजबूत केली अर्नाला विक्टोर्स टीमनं. 36 धावांचा लक्ष अगेन्स्ट केणाऱ्या द्रोणागिरी कॅपिटल टीम समोर आणा तो लक्ष पार करून दिलं नाहीये. शेवटचं आपण पाहिलं तर 1 बॉल शिल्लक असेल. शेवटच्या षटकामध्ये 3 धक्के गणेशनं दिल्या सध्या द्रोणागिरी कॅपिटल्स टीमला. शेवटचा अंतिम बॉल आणि त्याच्यानंतर पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीम आपण देखील सज्ज राहा. डिझन नितीन आज टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर अगदी बिजी शेड्यूल आपण डिझन नितीनचा पाहिलं, ज्यांच्या नावाचा डंका सातत्यानं रायगड ठाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाजतो असं आपण सानिया डीजेचे प्रोप्रायटर डिझन नितीनांना देखील पाहतोय. त्यांची मेहनत देखील भरपूर आहे. काल 4 वाजता ठीक सामने कव्हर झाले वाकडीची स्पर्धा आणि त्याच्यानंतर लगेच आज सकाळच्या सत्रामध्ये आपण सुकापूर प्रीमियर लीग मध्ये या षटकाराला अमितकडून षटकाराला साहिल कौशल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं, पण बॉल डॉट गेलाय. थँक्यू सर. तर सामना जिंकला तो मात्र गोलंदाजी करत असताना अर्नाला विक्टोर्स टीमना अभिनंदन टीम. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जंजिरा जायंट संघाला विनंती आहे की क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स फलंदाजी करतील. चला स्पीडअप करा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सर ज्या गोलंदाजांना अगदी चांगली गोलंदाजी साकारली 3 विकेट आणि अवघ्या 1च धाव गणेश ठरला मॅन ऑफ द मॅच. हिरो कमांड स्ट्रेच क्वालिटी वर मॅन ऑफ द ट्रॉफी गणेश.